नमस्कार. आज वटपौर्णिमा. सगळ्या स्त्रियांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया सकाळी सूर्योदयापासून तर चंद्रोदयापर्यंत उपवास करतात. त्या आपल्या पतीचे आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी वडाच्या झाडाचे पूजन करतात. या वटपौर्णिमेची वटसावित्रीची म्हणजे एक पौराणिक कथा आहे की भद्रदेशात अशोपती नावाचा राजा होता आणि त्याला एक सुंदर गुणी नम्र कन्या होती. त्याने तिचे नाव सावित्री ठेवले होते आणि राजाने सावित्रीला तिचा वर शोधण्याची परवानगी दिली होती. तर सावित्रीने स्वतःसाठी सत्यवानाची निवड केली होती. नारद मुनींना जेव्हा हे कळले तेव्हा नारद मुनींना माहिती होतं की सत्यवानाला फक्त 1 वर्षाचं आयुष्य आहे. म्हणून त्यांनी सावित्रीला असा सल्ला दिला की तू ह्याच्याशी विवाह करू नकोस. पण सावित्री ऐकेना, तिला हे मान्य नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि सत्यवान, सावित्री आणि त्याचे आई वडील असे चौघंही जंगलात राहत होते. एक दिवस जंगलात लाकूड तोडताना सत्यवानाला घेरी आली आणि मूर्छित पडले. तेवढ्यात यमराज तिथे आले सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी. हे कळता सावित्री तिथे धावत गेली आणि तिने यमराजांना सांगितलं की तुम्ही सत्यवानाचे प्राण नेऊ शकत नाही. ते म्हणाले तू माझ्या मागे येऊ नको, मी सत्यवानाला न्यायला आहे. पण सावित्री ऐकेना आणि ती यमराजांचा पाठलाग करायला लागली. यमराज कंटाळले. शेवटी ते म्हणाले की तू मला वर मागू शकते. मग सावित्रीने त्यांना 3 वर मागितले. माझ्या सासूसासऱ्यांचे डोळे येऊ दे, मला पूर्ण राज्य आम्हाला मिळू दे आणि मला पुत्रप्राप्ती होऊ दे. या गाफिलीतच यमराजांनी तथास्तु म्हटले आणि सत्यवानाचे प्राण परत मिळाले सावित्रीला. जेव्हा सत्यवानाचे प्राण परत मिळाले ते झाड वडाचे झाड होते. म्हणून या वडाच्या झाडाची पूजा करतात. आणि तसंही बघितलं तर वडाचे झाड हे दीर्घायुषी आहे, खूप वर्ष टिकणारे. त्याचा पारंब्या, त्याचा बुंधा सगळं कसं विस्तृत आहे. त्यामुळे सगळेजण वडाच्या झाडाची पूजा करतात. आज वटपौर्णिमेनिमित्त मी आपल्यासाठी वटसावित्री ही कविता घेऊन आली आहे. ऐकूयात वटसावित्री. सख्यांनो, कारण आजची पूजा ही सगळ्या सखी मिळून करतात. सख्यांनो, मिळून आपण करूया वडाचे पूजन. सख्यांनो, मिळून आपण करूया वडाचे पूजन. गिरवू सावित्रीचा वसा, सत्यवान सावित्रीला स्मरून. गिरवू सावित्रीचा वसा, सत्यवान सावित्रीला स्मरून. आज वटपौर्णिमा, प्रत्येकीने करूया संकल्प. आज वटपौर्णिमा, करूया प्रत्येकीने संकल्प. प्रेमाचे प्रतीक म्हणून देऊया ओटीत वटरोप. प्रेमाचे प्रतीक म्हणून देऊया प्रत्येकीला ओटीत वटरोप. वृक्षारोपणाचे व्रत आज आपण करूया. वृक्षारोपणाचे व्रत आज आपण करूया. वटवृक्ष रोप देऊनी खरी सवाष्ण पूजूया. वटवृक्ष रोप देऊनी खरी सवाष्ण पूजूया. वड हा औषधाचे भंडार, करूया त्याचे जतन. वड हा औषधाचे भंडार, करूया त्याचे जतन. देतो प्राणवायू सर्व काळ, राखुनी पर्यावरणाचे संतुलन. देतो प्राणवायू सर्व काळ, राखुनी पर्यावरणाचे संतुलन. सख्यांनो, प्रत्येकीला ओटीत आंबा देताना एक वटरोप पण देण्यास विसरू नका.